नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डमधील द वैदिक सिव्हिलायझेशन हा लेसन जो आहे या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर। तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द एप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट। तर फर्स्ट आहे द डॅश डॅश आर आवर अर्लियर लिटरेचर। तर 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट करून घ्यायचा आहे, वेदाज। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द वेदाज आर ऑल्सो नोन ॲज संहिता। तर संहिता हे ऑप्शन राईट करून घ्यायचं आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश वॉज व्हेरी पॉप्युलर ऑर्नामेंट ड्युरिंग द वैदिक पिरियड। तर वैदिक पिरियडमधील जो पॉप्युलर ऑर्नामेंट होता तो निष्क होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश वॉज द मेन ऑक्युपेशन्स ऑफ द पीपल इन द वैदिक पिरियड। तर या ठिकाणी ॲग्रिकल्चर, शेती हा मेन व्यवसाय होता वैदिक पिरियडमधला। त्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा, द रेग्युलर सायकल इन नेचर इज कॉल्ड रीता। नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक्स आहे पुढचा क्वेश्चन, द डॅश डॅश वॉज द हेड ऑफ जनपद। तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायचे आहे, निरपा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फार्मर पेड पार्ट ऑफ दियर प्रोड्यूस टू द डॅश डॅश। तर या ठिकाणी भागदूक। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द अर्ली वैदिक पीरियड द वर्णाज वेअर डिटरमाइंड बाय द पीपल्स ऑक्युपेशन्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश टू इनइक्वॅलिटी इन द सोसायटी। तर कास्ट सिस्टम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲज द रूल्स ऑफ यज्ञ बिकेम हार्डर द इम्पॉर्टन्स ऑफ प्रीस्ट वेंट टू इन्क्रीजिंग। 6 नंबरचा क्वेश्चन आहे, द मोस्ट रिमार्केबल फ्युचर्स ऑफ द वैदिक सिव्हिलायझेशन इज रिच अँड डायव्हर्स लिटरेचर। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे लिटरेचर। तर ती स्पेलिंग तुम्ही या ठिकाणी राईट करून घ्यायची आहे, TURE। तर तुम्ही राईट करून घ्या मित्रांनो, लिटरेचर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मॅच द पियर्स आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामणी, विषपती, भागदूक, गृहपती। तर तुम्हाला मॅच द पियर्स करायचे आहे ग्रुप बी बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामणी हेड ऑफ विलेज, त्यानंतर विषपती हेड ऑफ ग्रुप ऑफ विलेज, भागदूक कलेक्टेड टॅक्सेस, त्यानंतर गृहपती हेड ऑफ फॅमिली। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉल्स। तर या ठिकाणी जे ट्रू फॉल्सचे क्वेश्चन आहे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही सॉल्व करून घ्यायचे आहे। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा विद्यार्थी मित्रांनो, नेम द फॉलोइंग रेफरन्स टू द लेसन। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, वुमन स्कॉलर्स इन द वैदिक पिरियड। तर वैदिक पिरियडमधल्या ज्या स्कॉलर्स वुमेन्स आहे त्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहे। तर फर्स्ट आहे गार्गी, मैत्री अँड लोपमुद्रा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेन्स ऑफ एंटरटेनमेंट ड्युरिंग द वैदिक पिरियड। तर वैदिक पिरियडमध्ये कोणत्या कोणत्या साधनाने किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींपासून त्यांना एंटरटेनमेंट होत होतं। तर सिंगिंग असेल, प्लेईंग असेल, म्युझिक इन्स्ट्रुमेंट असेल, डान्स अँड बोर्ड गेम्स। तर अशा प्रकारच्या साधनामधून किंवा अशा प्रकारच्या खेळापासून त्यांना एंटरटेनमेंट होत होतं। तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द 4 आश्रम। तर 4 आश्रम कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेला आहे 4 आश्रम कोणते। तर ब्रह्मचारी आश्रम असेल फर्स्ट नंबर, सेकंड आहे गृहस्थाश्रम, आणि सेकंड आहे थर्ड आहे वानप्रस्थाश्रम, आणि लास्टचा जो 4th नंबरचा आश्रम असतो तो संन्यासाश्रम। तर विद्यार्थी मित्रांनो हे 4 आश्रम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द थिंग ऑफर्ड इन टू फायर ड्युरिंग द यज्ञ। तर त्याला हेवी म्हणतात, हवी। नेक्स्ट क्वेश्चन आहे,
म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ऑफ वैदिक पिरियड. तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहेत, तर ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द वर्क कंपोज द एक्सप्लेन द यूज ऑफ वेदाज इन रिच्युअल्स. तर या ठिकाणी तुम्हाला ब्राह्मण्स राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द वैदिक लिटरेचर ऑफ द लेटर पिरियड. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्हाला राईट करून दिलेला आहे, स्मृतीज अँड पुराण्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. तर 8 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा द लँग्वेज ऑफ द वैदिक लिटरेचर. वैदिक लिटरेचर किंवा ग्रंथाची लँग्वेज कोणती आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ग्रंथाची जे ग्रंथ आहेत त्यांची लँग्वेज ही संस्कृत होती. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे मीनिंग ऑफ विद. तर विथचं मीनिंग काय आहे असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. विथ म्हणजे काय, तर टू नाव म्हणजेच विथ, माहीतच नाही. नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा द हेड ऑफ शेरणी. तर शेरणी श्रेष्ठी हे शेरणीचे हेड आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज संहिता. संहिता म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर राईट करून दिलेला आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 12 नंबरचा व्हॉट इज रिचा. रिचा म्हणजे काय, तर वर्सेस इज वेदाज इज कॉल्ड रिचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज सुक्ता. सुक्ता म्हणजे काय, तर या ठिकाणी दिले तुम्हाला त्याचं ॲन्सर ते तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर यज्ञ म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती यज्ञ म्हणजे काय, रिच्युअल परफॉर्म्स बाय द प्रिस्ट बाय ऑफरिंग हेवी टू प्लीज द प्रोसेस ऑफ नेचर इज कॉल्ड यज्ञ. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज रीता. तर या ठिकाणी तुम्हाला रीता म्हणजे काय, तर ते सुद्धा राईट करून दिले आहे. रेग्युलर सायकल ऑफ नेचर वॉज कॉल्ड रीता बाय द वैदिक पीपल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 नंबरचा व्हॉट आर द आरण्यकेज. तर तुम्हाला या ठिकाणी आरण्यकेज म्हणजे काय, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. आरण्यकेज आर द वर्क कंपोज इन आरण्य, दॅट इज फॉरेस्ट. फॉरेस्टमध्ये वर्क करणारे जे आहेत त्यांना आरण्यके असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो 17 नंबरचा क्वेश्चन आहे स्टेट द नेम ऑफ द 4 वर्णाज इन वैदिक पिरियड. तर जे 4 वर्ण होते वैदिक पिरियडमध्ये त्यांचं तुम्हाला नावे या ठिकाणी राईट करायचे आहे. तर फर्स्ट नेम आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे 4 वर्ण वैदिक पिरियडमध्ये त्या पिरियडमध्ये होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 सेंटेन्स इच. फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म वैदिक सिव्हिलायझेशन. तर या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन राईट करून दिलेला आहे. वैदिक सिव्हिलायझेशन मीन्स द सिव्हिलायझेशन्स ऑफ द पीपल हू कंपोज द वेदाज. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विअर द मेन ड्युटीज ऑफ द किंग. तर किंगची जी मेन ड्युटी आहे ती तुम्हाला राईट करायची आहे, म्हणजे राजाचं कर्तव्य तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिलेला आहे. द मेन ड्युटीज ऑफ द किंग विअर protecting the subjects, collecting the taxes and smoothly running administrations as the head of the state. Next question आहे which were the principal bodies during the Vedic period to provide guidance to the king. तर किंगला जे गायडन्स करत होते ती बॉडीचं तुम्हाला नाव या ठिकाणी राईट करायचं आहे. तर बघा सभा, समिती, विधात and jana were the principal bodies that provide guidance to the king during the Vedic period. Next question आहे what are the questions discussed in उपनिषदेस. आता उपनिषदेमध्ये कोणते क्वेश्चन डिस्कस केले जातात असं क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. तर बघा द प्रोफाउंड क्वेश्चन्स such as the creations of the universe and nature of good are
डिस्कस्ड इन द उपनिषदेज. 5th नंबरचं क्वेश्चन आहे व्हॉट गिव राईज द कास्ट. कास्ट कशा प्रकारे जन्माला आली किंवा कास्ट कशी उदयाला आली असं क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे, तो एज इट इज राईट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अबाउट द एमर्जन्स ऑफ द हिंदू रिलिजन्स. तर हिंदू रिलिजन्स च्या बाबतीत राईट करायचं आहे. तर बघा, वैदिक पीपल ऑफर्ड प्रेयर्स ऑफ द फोर्सेस such as the sun, the rain, the rivers, lightning and storms to secure their blessings. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो 7th नंबरचा. तर बघा, या ठिकाणी 7th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. ब्रीफ क्वेश्चन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रीफ क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये राईट करायचं असतं. तर बघा, what food items were included in the diet of the Vedic period. तर वैदिक पिरियडमध्ये डाएटमध्ये म्हणजे आहारामध्ये कोणते कोणते फूड्स वगैरे इन्क्ल्यूड होते. तर या ठिकाणी बघा दिलंय तुम्हाला ॲन्सर राईट करून, तर ते तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाय वेअर काऊज हायली प्राईज. तर का बरं जी गाय आहे ती हाय प्राईजमध्ये होती. तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट वेअर इम्पॉर्टन्स आयटम्स ऑफ द डाएट. डाएटमधील महत्त्वाचे जे घटक होते किंवा महत्त्वाचा आहार हा मिल्क होता आणि मिल्कपासून तयार झालेले जे पदार्थ होते ते जास्त होते. ऑफ द वैदिक पीपलमध्ये वैदिक सिव्हिलायझेशनमधले जे पीपल्स होते त्यांच्या आहारामध्ये. काऊ ऑज means a commodity of the exchange, therefore cows really high price. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द मेन एक्सपेक्टेड टू डू द संन्याश्रम. तर संन्यासी आश्रम संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ती ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायची आहे. संन्यासाश्रम जो आहे was the fourth and last stage in the life of man. माणसाची शेवटची स्टेज असते संन्यासाश्रम. At the stage man was expected to sever all worldly relation and spend his time in meditation. आणि तो जो संसार आहे त्याच्यापासून संन्यास घेतो आणि मेडिटेशन जास्त करतो. गिविंग अवे टू द फॉरेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अबाउट द ॲग्रिकल्चर इन वैदिक पिरियड. तर वैदिक पिरियडमध्ये तुम्हाला शेती कशा पद्धतीची होती, तिथे कोणते पिके वगैरे घेतली जायची, तर ती माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर बघा, ॲग्रिकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन्स ऑफ द पीपल इन द वैदिक पिरियड. द प्लाउ दियर अ फील्ड विथ अँड आयर्न प्लाउड अटॅच टू ऑक्झन. दे यूज काऊ डंग fertilizer. They had a number of practices to protect the plants from insects and animals causing damage to their crops. Next question आहे राईट अबाउट द शेरनीज. तर इन्फॉर्मेशन तुम्हाला शेरनीज म्हणजे काय तर तिची इन्फॉर्मेशन राईट करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे, ॲज इट इज बघून राईट करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द स्टेटस ऑफ वुमेन इन वैदिक पिरियड. तर वैदिक पिरियडमधले ज्या वुमेन्स होत्या त्यांचं स्टेटस स्थान कशा प्रकारे होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेलं आहे द वैदिक सोसायटी वॉज particles the reference to scholars like Gargi, Maitri and Lopmudra in the Vedic literature indicates that so men were allowed to take educations. However, in the later Vedic period, stringent were imposed on women and their status became secondary. तर वुमेनचं हे जे स्टेटस होतं ते सेकंडरी होतं, म्हणजे दुय्यम स्थान होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. तर तुम्हाला रिलिजन्स आयडिया ड्युरिंग द वैदिक पिरियड यावर तुम्हाला
शॉर्ट नोट्स राईट करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ती राईट करून दिलेली आहे. तुम्ही ती ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊसेस इन द वैदिक पिरियड. तर घराची रचना कशा प्रकारे होती त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला राईट करायची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉलिटिकल सिस्टम इन वैदिक पिरियड. तर पॉलिटिकल सिस्टम कशा पद्धतीचं होतं ते या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेलं आहे. ग्रामणी वॉज द व्हिलेज हेडमॅन. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे विशपती हेड्स विश अ ग्रुप ऑफ द village, a number of wish continued janpada nirpa. King was the head of the janpad. The king appointed a number of officials to assist him in the state administrations. Senapati and Purohit were the most important officials of the king. Bagduk was appointed to the collect revenue. नेक्स्ट क्वेश्चन आहे आश्रम व्यवस्था कशा प्रकारे होती. तर आश्रम व्यवस्था द आश्रम्स वर अ सिस्टमिक अरेंजमेंट ऑफ द वैदिक ऑफ ऑन individual's life from birth to death. There were 4 ashrams or stage in life. In the 4th stage, that is brahmachari ashram, the individual devote himself to studies and learning. In the social was a responsibilities in the 3rd stage. One prasthashram, he hand over his responsibility to his children's retired life. And a 4th stage, that is sannyasashram, he spend time in meditations. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4th नंबरचा गिव्ह क्वेश्चन आहे. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे काय मोस्ट रिमार्केबल फ्युचर्स ऑफ द वैदिक सिव्हिलायझेशन इज इट लिटरेचर बिकॉज. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. ते ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स इन्क्रीज्ड इन वैदिक पिरियड बिकॉज. तर या ठिकाणी जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे ते इन्क्रीज कशा प्रकारे झाले वैदिक पिरियडमध्ये. तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्रीस्ट इन्क्रीज्ड इन द वैदिक पिरियड. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर तुम्ही ते ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 6th स्टँडर्डमधील द वैदिक सिव्हिलायझेशन या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कवर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट सेकंड नंबरचं क्वेश्चन आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स इन्क्रीज्ड इन वैदिक पिरियड बिकॉज. तर या ठिकाणी जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहे ते इन्क्रीज कशा प्रकारे झाले वैदिक पिरियडमध्ये. तर त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्रीस्ट इन्क्रीज्ड इन द वैदिक पिरियड. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर तुम्ही ते ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 6th स्टँडर्डमधील द वैदिक सिव्हिलायझेशन या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कवर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.